हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया भरलेली वांगी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे ही पावशर अशी काटेरी वांगी घेतलेली आहेत। किती मस्त दिसतात, ताजे आहेत। नंतर त्यांना असे कट करून घेतलेले आहेत। त्यांना मधून असे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि पुढचा देठही कट करून घेतलेला आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्यामध्ये लसूण, त्यानंतर त्यामध्ये वाटण घेतलेलं मिक्स करून आहे। हळद झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचा घरचा कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊया। वांगे बनवताना ते थोडेसे तिखटच बनवायचे, म्हणजे वांगे खायला मस्त वाटते। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। नंतर त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे बारीक कूट मिक्स करून घेऊया। कूट जास्त घालायचे नाही, वांगे जास्त घट्ट खायला चांगले नाही लागत, थोडेसे पातळच करायचे। नंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घालून ते मिक्स करून घ्यायचे। ते मिक्स होईपर्यंत आपण इथं एक कुकर गरम करायला ठेवूया। कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होईपर्यंत आपला सगळा मसाला व्यवस्थित एकत्र करून घेऊया। त्यानंतर तो वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊया। तुम्ही बघू शकता वांग्यामध्ये असा दाबून दाबून 4ही साईडून व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा। मसाला वांग्यामध्ये अशा तऱ्हेने चांगला दाबून भरायचा। असं करून एक वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। इथे आपल्या सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। इथे आपले तेलही गरम झालेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली तडतडून द्यायची। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे। नंतर त्यामध्ये आपला वांग्यामध्ये भरून राहिलेला मसाला चांगला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। करायला गेले 1 अन झालं 1, लाईटच गेले। आता व्हिडिओ शूट करायचं कसा? मसाला चांगला लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊ शकता। नंतर तुम्ही बघू शकता इथे आता आपला मसाला असा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। हे मी मोबाईलची टॉर्च लावून व्हिडिओ केलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण एक करून असे वांगे सोडून घेऊया। वांगी तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची। इथे बघू शकता आपले वांगे किती मस्त भाजून घेतलेले आहे। 2-3 वेळा व्यवस्थित हलवून घ्यायचे। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे। इथे बघू शकता तुम्ही आपली वांगी किती मस्त भाजलेली आहेत। नंतर त्यामध्ये 1 ग्लास पण पाणी घालूया। मी इथे मिक्सरच्या भांड्यात वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यातच पाणी धुवून घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। नंतर कुकरला झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची। नंतर कुकर थंड होऊन द्यायचा। थंड झाल्यानंतर त्याचे झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपले वांगे किती मस्त तयार झालेले आहे। वांगे मला खूप आवडते, तुम्हाला पण आवडते का? मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। वांग्याची भाजी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। चला तर मग पटपट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा।